पुत्र आणिला, तो तुवा पोवळा देखिला, तोही म्या उगला कर्मी वरते. काय केलं मी? कर्म केलं. आणि कसं केलं? काही अपेक्षा घेऊन गेले का? उगला निरीच्छपणाने. कशाची अपेक्षा केली का? नाही महाराज, निरीच्छपणाने केलं. म्हणून पुढं म्हणतात, यदि ह्यायम न वर्तयम जातु कर्मण्यत नृतः मम वर्तमानो वर्तन्ते मनुष्य पार्थ सर्वश. परिस्वधर्मी वर्ते कैसा साकांक्षुका होय जैसा तयाची एका उद्देशा लागोनिया. कसं म्हणतात? या परी स्वधर्मी वर्ते कैसा, स्वधर्माचं आचरण करणार. कसा करतो? साकांक्षु अपेक्षानी अभिलाषानी, तयाच्या एका उद्देशा लागोनिया. कुठला तरी हेतू ठेवून अपेक्षासह जो कर्म करतो. तर पुढं काय म्हणतात? जे भूतजात सकळ असे आम्हाच्या अधीन केवळ तरी न व्हावे बरळ म्हणून. आता सगळ्याचा मालक कोण आहे? भगवान परमात्मा सगळ्याचा मालक आहे. मग त्यांना कर्म करायची गरज आहे का? गरज होती का? शिष्टाई करायची गरज होती का? पांडवाला जळ त्याच्यातून राखायची गरज होती का? नाही महाराज. पण देव आपलं कर्तव्य कर्म सोडत नाही. कशासाठी सोडत नसेल बरं? हा श्रेष्ठांनी केलं तर मग यज्ञदातचरती श्रेष्ठा. कारण पुढच्यानी आचरण केलं तर मागचे काय करतात? आचरण करतात महाराज. म्हणून शहाण्या माणसानी कर्माचा त्याग करू नाही आणि कर्म करताना अपेक्षारहित करावा. मग शहाणे जे असतात ते कर्म करतात, ते अपेक्षा करत नाही. आणि जे दीडशहाणे आहेत महाराज, मग त्यांना समजत नाही, मग ते नारळासाठी भांडतात. हा आपला सगळ्याचा अनुभव आहे. म्हणून आपण जर सुधारलो तर आपला शेजारचा सुधारण का नाही? आपण जर अपेक्षारहित कुठेही गेलं, मग कथा आसन, कीर्तन आसन, भजन आसन, पारायण आसन कुठलं असो, कसं केलं पाहिजे? अपेक्षारहित केलं. त्याच्यासाठी समोरच्या माणसाला किंवा ठेवणाऱ्याला जेणेकरून आपल्याकडून त्रास होईल कसलाच, तसं करू नये महाराज. जो तिथं गेल्यावर आपल्याला भोग होणार आहे तो आपल्या प्रारब्धाने होणार आहे, त्याच्या चुकीने नाही. म्हणून त्याच्यावर दोष द्यायचा नाही. त्याने असं नाही केलं आणि आमची सोय नाही केली, मग निघालो माघारी. कारण भगवान परमात्मा स्वतः काय करतात? आचरून दाखवतात. मग मी जर बरळ झाला असतो, मी अमर्यादा केली असती तर बाकीचे लोक राहिले असते का तसे? मग जसं रेल्वेचं इंजिन रुळावरून चाललं तर डबे चालतात, आणि इंजिनाने जर रूळ सोडला तर डबे कुठं जातात? मग कीर्तनकारांनी सगळ्या जबाबदारी आहे महाराज. कीर्तनकारांनी कशाचीच अपेक्षा करू नये. आणि अपेक्षा असन तर त्यांनी संसार करावा, दुकानदारी करावा. करता येते ना का? कोणी करावा. वैश्यक शेती करा, गाय गोठ्याचं पालन करा, नाही तर व्यापार करा. कीर्तनकाराला करता येत नाही, करायला काय झालं? कीर्तनकाराला तिकडे भ्रष्टाचार करता येतो, धंदा करता येत नाही का? पण जो पण कोण दिवसभर ते सुद्धा आवर्जून केलं पाहिजे. तेही अपेक्षारहितच केलं पाहिजे. जे प्रारब्धाने भेटन त्याच्यामध्ये संतुष्ट राहणं हा आपला धर्म आहे, स्वधर्म आहे तो आपला.
पुढं काय म्हणतात, आम्ही पूर्ण काम होनी जरी आत्मस्थिती राहोनी तरी प्रजा हे कैसेनी निस्तरेल. आता आम्ही कोण आहोत, आता आम्ही तर ब्रह्म आहोत आणि आम्ही आमच्या स्थितीमध्ये जर राहिलो तर जगाची काय वाट लागेल. जरी आत्मस्थिती राहोनी तरी प्रजा हे कैसेनी निस्तरेल. मग प्रजा कशी वर्तन करत त्यांना माहीत आहे का, नाही. म्हणून देव आणि संत सांगतात त्याचप्रमाणे आपण परमार्थामध्ये आणि नाही संसारामध्ये सुद्धा तशीच वाटचाल केली पाहिजे. संसार परमार्थ आहे महाराज. आपल्याला वाटतं कीर्तनकार हबपय, प्रवचनकार हबपय, टाळकरी हबपय. अरे अपेक्षारहित संसार करणारा भक्त आहे महाराज. काय केलं इथं त्यांच्या समोरच आहेत आपण. कोणाच्या समोर आहेत आपण, त्यांच्या समोरच आहेत, लांब नाहीत महाराज. कधी गेले नाही ते आणि अजूनही जात नाहीत. देवाची दिंडी इथे येते. कोणाची दिंडी येते, देवाची दिंडी इथे येते, हे जात नाही तिकडे. एवढं सामर्थ्य कशाने भेटलं, स्वकर्माने. मग आपण स्वकर्म करतो का, कर्मामध्ये कुचरपणा करतो आणि केलं तरी अपेक्षेने करतो. करत नाहीत असं नाही, अपेक्षेने करतो. आणि अपेक्षा केली की बंधन प्राप्त झालं समजा. मग कसे वर्तन असं करतात, असं म्हणतात, ही आमुची वास पाहावी मग वर्तती परी जाणावी, ते लोकस्थिती अवघी नाशिली होईल. ही आमुची वास पाहावी. काय म्हणतात, आम्ही जसं वर्तन केलं किंवा ज्या वाटाने गेलो मग वर्तती परी जाणावी. मग तसं वर्तन क्रम किंवा तसे वर्तन तसा मार्ग अनुक्रम करतील. हे लोकस्थिती अवघी. मग हा लोकाचार जन राहाटी नाशिली होईल. जर मी वर्तन नाही केलं, संतांनी जर आचरण जर नाही केलं तर काय म्हणतात, नाशिली होईल. मग आपण काय केलं पाहिजे. आता आपण आहेत का नाही मोठे, आता मोठेच आहेत ना महाराज म्हणून लोक पाय पडतात ना आपले, का नाही पडत. मग आपली जबाबदारी आहे महाराज. जी संतांनी किंवा भगवंतांनी सांगितलं किमान इथं आल्यावर तरी त्याचं आचरण करा. म्हणून समर्थ जो येथे आथिला सर्वज्ञ तेने सविशेषे कर्माते न त्याजावे ना. कोण समर्थ. आता कोण समर्थ आहे तर भगवान समर्थ आहे. किंवा आता खाली आलं राजा समर्थ आहे, खाली आलं आचार्य समर्थ आहे, खाली आलं साधू समर्थ आहे, खाली आलं गृहस्थी जर आचरण कर समर्थ आहे महाराज. मग समर्थ जो येथे समर्थ म्हणजे शहाणा. आथिला सर्वज्ञाते, आथिला सर्वज्ञाते सर्वसंपन्न तेने सविशेषे कर्माते त्याजावे ना. मग त्यांनी कर्माचा त्याग करायचा का नाही. सक्ता कर्मने विद्वांसो यथा कुर्वन्ति भारत कुर्या विद्वांस अथक्ष कुर्या विद्वांस तथा सक्त चिकीर शूर लोक संग्रहम. देखे फळाची आशा आचरे कामुको जैसा कर्मी भरो हवा तैसा निराशाई. आता इथं माऊली छप्पा काटा खेळतात. काय करतात, छप्पा काटा म्हणजे कामुई पुरुष. मग कामनेनी केलेले यज्ञ, कामनेनी केलेला परमार्थ
किंवा कुठलाही झप फीप काय असन ते, मग तो कधी ढिल्ला पडतो का? ढिल्ला पडत नाही. तसंच कर्मी भरू हवा तैसा, त्याच्यासारखा कर्मामध्ये काय पाहिजे? भर पाहिजे. आणि कसा पाहिजे? निराशाही निरीच्छेपणाने पाहिजे. बाबासाहेब मला ध्यानात येतं का? ध्यानात येतं का? कसा पाहिजे? निराशाही म्हणजे निराश पुरुषास देखील. कसे करायचं ते? जे पुढं तर पुढते पारता पुन्हा पुन्हा काय करतात? पुन्हा पुन्हा. हे सकळ लोक समजता रक्षणीय सर्वथा म्हणून या. कशासाठी पुन्हा पुन्हा करायचं? ज्ञानी पुरुषाने आता लोकरक्षणा करता. रक्षणीय सर्वथा म्हणून या. कोणाचं रक्षण करायचं? हे जगत लोक समजता. जेवढे लोक आहेत तेवढे पुन्हा पुन्हा करायचं. काय होईल त्यांनी? तर मार्गाधारे वर्तावे, विश्व हे मोहरे लावावे, अलौकिक न व्हावे लोकाप्रती. काय करायचं? मोहरे. मोहरे म्हणजे काय? मार्गाला. मोहरे म्हणजे मार्गाला. आणि अलौकिक मी असा आहे. आणि आपलं सगळं अलौकिकसाठी चालू आहे ना. का लौकिकासाठी चालू आहे? बोला जा. आपलं परमार्थ किंवा आपलं जे वागणं लौकिकासाठी का अलौकिकासाठी? अलौकिक न व्हावे म्हणजे लौकिक होऊ नाही, लोकासाठी करू नाही. लोकांनी शहाणं म्हणून घेऊ नये. आणि लोक शहाणं म्हणत राहिले का की त्याला वाटतं खरंच मी शहाणा झालो आता. आणि मग काय होईल? असा शहाणा झालेल्याला पुढं काय अडचणी उभ्या राहतात ते सांगतात. न बुद्धिभेदम जनयेद ज्ञानाम कर्मसंगिनाम जोष्यत सर्व कर्मानी युंदान युक्त समाचरण. जे सायाचे स्तन्य शिवी ते पक्वाने किवी जीवी. हा बघा 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 ओवीकडे बघा काय म्हणतात. जे सायाचे स्तन्य शिवी म्हणजे लहान लेकरू हे 8-15 दिवसाचं, त्याला स्तन द्यायचं असलं तरी आईला बळच द्यावं लागतं त्याच्या तोंडात स्तन. आणि त्याला म्हणले खा आता पुरणपोळी, खाईन का? ते पक्वाने किवी जीवी म्हणून बाळका जैशी नेदावी धनुर्धारा. काय नेदावी? तर पुढं सांगतात जैशी कर्मे जया अयोग्यता तया प्रती नैष्कर्मता न प्रगटावी खेळता आदी करोनी. अयोग्य काय त्याच्या ठिकाणी? आता त्या लेकराच्या ठिकाणी जेवण करायला योग्यता आहे का? नाही. पण आईच्या ठिकाणी आहे का नाही? आईच्या ठिकाणी आहे की नाही? मग आईने काय करावं? त्याला जीव घालावं का स्तन पाजावा? मग महाराज शहाणा आहे का नाही? हा महाराज शहाणा आहे का नाही? मग लोकाला समजत नाही, पण महाराजांनी आचरण करून लोकाला समजवलं तर समजन का नाही? पण हे कोणी सांगायचं? मला तर कळत नाही ना. झाले ना तुम्हाला 70 वर्ष. हा बंद नाही. जशी आईला त्या मुलाला हा जेवत नाही, याला काय पाहिजे? दूध पाहिजे. तसं अज्ञानी जीवाला कर्माचा अधिकारी नाही, त्याला समजत नाही काय करावा. पॅन्ट घालून यावा का धोतर घालून यावा का बोडकच उभा राहावा. पण त्याला शहाण्याने सांगावं का नाही?
तैशी कर्मी जया अयोग्यता अनाधिकारी तया प्रती निष्कर्मता. मग त्याच्यापासून त्यांनी केलेल्या कर्मापासून अलिप्तता किंवा निष्कर्म असं घडन का? कारण त्याला हेच माहीत नाही, अधिकारीच नाही. पण म्हणून पुढं म्हणतात न प्रगटावी खेळता आधी करून. मग थट्टेसुद्धा त्याला काय न प्रगटावी, त्याला सांगू नाही. तेथे सत्क्रियाची लावावी तेच एकी प्रशंसावी नष्कर्मही दावावी आचरोनी. काय करावा? सदाचारण. हां सदाचार. आता चांगलं वागणं असं कोण म्हणतं मी वाईट वागतो? बेवडा तरी म्हणतो का मी वाईट वागतो? प्रत्येक आपापल्या ठिकाणी चांगलाच आहे ना. आता आपल्याला कीर्तन करायला वाटतं का आपलं चुकतं? सांगा बरं. नाही चुकत, बरोबर आहे म्हणतो. पुढारी आहे, पुढारीला वाटतं का चुकतं? सरपंचाला वाटतं का चुकतं? अरे घराच्या प्रमुखाला वाटतं का चुकतं? चुकत कोणालाच वाटत नाही. कसं? पण मनाने. त्याला धर्म आणि नीती माहिती आहे का? धर्म काय सांगतो, नीती काय सांगते हे माहिती आहे का? नाही. मग तुझ्या मनाने कसं बरोबर? असं होत नाही. म्हणून काय म्हणतात तेथे सत्क्रियाची लावावी. काय करायची? सत्क्रिया. सत्क्रिया कशाला म्हणतात? जे सताचा शोध घेते ती क्रिया. कोणाचा शोध घेते? ज्या क्रियेने सत प्राप्त होईल, ज्या क्रियाने ज्या कर्माने सत प्राप्त होईल ती क्रिया करावी आणि त्याची एकी प्रशंसावी. तिचाच म्हणजे वाखाणावी किंवा तिचा उच्चार करावा किंवा पुन्हा पुन्हा ते सांगावं. आणि नैष्कर्मही दावावी आचारोनी. आणि कसं करावा? नैष्कर्मीही म्हणजे अपेक्षारहित, हेतुरहित. मग तया लोकसंग्रहा लागी वर्तता कर्मसंगी तो कर्म बंधू अंगी वाजेल ना. काय म्हणतात? तया लोकसंग्रहा लागी. कशासाठी करायचं? लोकसंग्रह म्हणजे लोकाला माहीत व्हावा. लोकसंग्रह म्हणजे लोक गोळा करायचे आणि त्यांच्याकडून पुन्हा काही गोळा करायचं. असं नाही. लोकसंग्रहा लागे म्हणजे आपण जसं वागलोत तसं लोकाला ते दिसन आणि तसे लोक वागतील. म्हणजे वर्णाश्रम धर्म संरक्षणासाठी. आता आपला कोणता वर्ण आहे? वैश्य. मग वैश्याने वैश्यासारखं वागावा, ब्राह्मणाने ब्राह्मणासारखं वागावा, आहे का नाही? त्यांचं त्यांनी धर्माचं अनुष्ठान करावं आणि त्यांनी काय होईल? धर्माचं रक्षण होईल. आणि धर्माचं रक्षण झालं तर धर्म काय करतो? आपलं रक्षण करतो. धर्मो रक्षित रक्षित हा. मग धर्माचंच रक्षण नाही केलं तर धर्म आपलं रक्षण करेल का? नाही. तो कर्मबंधू अंगी वाजेल ना. मग त्याच्या असं जर केलं तर त्याच्यापासून त्याला बंध प्राप्त होईल का? तर नाही. कसं म्हणतात? जैशी बहुरूपयाची राहुराणी स्त्री पुरुष भाव नाही म्हणी परी लोकसंपादनी तैशीची करीती. आता बहुरूपयाची राहुराणी नाटकातले किंवा आम्ही त्या गोवर्धनला होतो आणि तिथं त्या लीला होत्या. एक कृष्ण व्हायचा आणि बाकीच्या सगळ्या गोपी व्हायच्या. 10-15 पोरं गोपी व्हायची आणि एक कृष्ण व्हायचा आणि हुबेहूब तसंची तसं पार्ट करायची. कसं? जसं आहे तसंच. आणि 8 दिवस चालू होतं ते. किती दिवस? 8 दिवस चालू होतं. मला
मग त्यांच्या ठिकाणी स्त्री पुरुष भाव आहे का? ही गोपी आहे मी कृष्ण असा भाव आहे का? कशामुळं नाही? की त्यांना त्याचं ज्ञान आहे. आपण कोण आहोत? सगळे मुलंच आहोत. परी लोक संपादनी तैशीची करते. लोकांच्या समजुती करता त्यांनी नटनाट्य केलं का नाही? तसं आपणही जगामध्ये राहून कर्माचं नटनाट्य करावं. काय करावं? कर्माचं नटनाट्य करावं. कारण तुम्ही ब्रह्मरूप आहात हे तुम्हाला ज्ञान आहे. तुम्हाला कर्माची आवश्यकता नाही, पण तुम्ही केल्याशिवाय राहू. मग पुढं काय म्हणतात? प्रकृते क्रियामानानी गुणे कर्मानी सर्वश अहंकार विमुडात्मा करता हमिती मान्यते. देखे पुढीलाचे ओझे जरी आपला माथा घेईजे तरी सांगे का न दाटीजे धनुर्धरा. आता कोणतं वज घेतलं यांनी? कशासाठी वजवायली? जैशी बहुरुपयाची राहो राणी आणि स्त्री पुरुष भाव नाही म्हणे. महाराज हे जे ग्रंथ लिहिलं आहे माऊलीनी किंवा नाथ महाराजांनी भागवत लिहिले, आपल्याला श्लोक नाही वाचता आले नाही समजले तरी अर्थ सुटत नाही महाराज. याची जी अवतरणिकाची ओवी शेवटची त्याच्यात पुढच्या ओवीचा संबंध सांगितला जातो, पण आपलं त्याच्याकडे लक्ष नसतं. आता याने जर असा भाव घेतला असता मी स्त्री आहे मी पुरुष आहे कोणी हां, तर मग त्यांच्या डोक्यावर ओझं आलं असतं का नाही? पुढीलाचे ओझे जरी आपुल्या माथा घ्यायची तरी काय न दाटीचे धनुर्धरा. मग आणखीन एक अर्थ करता येतो आपल्याला. आता पुढील म्हणजे कोण कर्म कोण करतं? प्रकृती का पुरुष करतो? मग प्रकृतीने केलेलं कर्म मी म्हणतो का नाही आपण? मग ओझं बसलं का नाही? मग सांगतात, मग म्हणतात सांगे का न दाटीचे. मग ओझं होणार नाही का? मान काढायला होणार. तैशी शुभाशुभे कर्मे जे निपजती प्रकृती धर्मे ती मूर्ख मती भ्रमे मी करता म्हणे. कोण म्हणतो? कोण म्हणतो? मूर्ख. मग आता मूर्ख आहेत कशा आणाय मी? मूर्ख आहे कशा आणाय मी? बोला जा. मूर्ख म्हणजे जो मी म्हणतो ते सगळे मूर्खात गेले का नाही? बरं नुसते मूर्खात जाऊन भागतं का? कारण जे निपचती प्रकृती धर्मे, प्रकृतीचं धर्म आहे तो. ते मूर्ख मती भ्रमे म्हणजे बुद्धीमध्ये भ्रमे मी करता म्हणे. ऐसा अहंकाराधी रूढ एक देशी गु मूढ तया हा परमार्थ गूढ प्रगटावा ना. मग त्याला हे सांगावं का? काय म्हणतात? ऐसा अहंकाराधीरूढ. आता अहंकार असलेला म्हणजे देहात्मबुद्धी असलेला. मग आपलं कसं चालू आहे? देहात्मबुद्धीने चालू आहे का देहात्मबुद्धी सोडून चालू आहे? मग आता शहाण्यात आहेत का मूर्खात येत आम्ही? आणि मग एकदेशी मूढ काय म्हणतात? देहापुरती व्याप्ती मानणारा व जड इंद्रियाच्या ठिकाणी मी करता भोगता असा मानणारा. काय मानलं त्याला? असा जो आहे तया हा परमार्थ गुढ प्रगटावा ना. मग त्याला सांगावा का? आणि सांगितलं तरी त्याला बोध होईल का? काय होणार नाही.
हां काय म्हणले? नाही पचणार नाही ही गोष्ट खरी आहे. ते प्रगाटावाना म्हणजे त्याला द्यायचंच नाही सांगितलं. असं का म्हटलं? कारण तो कशावर रूढ आहे? अहंकारावर. देहापुरतीच व्याप्ती मानणारा आणि देहाला मी मानणारा आणि जड इंद्रियाच्या ठिकाणी मी करता भोगता, मी पाहिलं, मी ऐकलं, मी खाल्लं, हे जे ज्ञानेंद्रिय, मी चालत आलो. मग असा जो आपल्याला अहंकार आहे, मग सगळ्यात बंधाला करून काय झालं? अहंकार. अहंकार झाला का देहात्मबुद्धी? देहात्मबुद्धी. मग देहात्मबुद्धी घालावं लागन का नाही? आणि कशाने जाईन ती? ज्ञाना वाचून जाईन का? ज्ञाना वाचून जाईन का? नाही जाणार. मग ज्ञान प्राप्त करायचं म्हटलं, ब्रह्मज्ञान प्राप्त करून घ्यायचं म्हटलं, तर मग आपल्याला अगोदर काय करावं लागन? अरे पेरायला जायचं तर पाळी घालावं लागेल ना आधी, का बगर पाळीचंच पेरता? मग आपलं चित्त शुद्ध झालं पाहिजे का नाही? चित्त शुद्ध झाल्याशिवाय म्हणजे मल दोष गेला पाहिजे, विक्षेप गेला पाहिजे, त्याशिवाय आपल्याला ज्ञान होईल का? त्याशिवाय सद्गुरू भेटतील का? आणि त्यांनी भेटले आणि सांगितलं तरी आपल्याला ग्रहण होईल का? नाही. जसं म्हणतात ना, वाघणीचं दूध सोन्याच्या पात्रात काढावं लागतं तर टिकतं, आणि जन्मलात राहीन का? तसं हे अंतःकरण विषयानी बरबटलेलं आहे, म्हणजे मलानी बरबटलेले आहे, मल पाप आहे त्याच्यामध्ये. मग अशा अंतःकरणामध्ये कितीही जीव तोडून सांगितलं तर ध्यानात राहतं का? आता शास्त्री बुवा किती वेळेस सांगतात आपल्याला, काही शब्द ध्यानात राहते का? नक्की ध्यानात राहते, आणि तुमच्यात राहते. म्हशीच्या ध्यानात राहणार नाही, पण तुमच्या ध्यानात राहते. पण कसं आहे, त्याचं वाचलं पाहिजे आपण, आणि त्याचा ध्यास घेतला पाहिजे की हे मला समजलंच पाहिजे. मग निश्चित ध्यानात, मग निश्चित आपल्याला ते समजल्याशिवाय राहणार नाही. हे असो प्रस्तुत सांगितले तुझं हित, ते अर्जुना देऊन चित्त अवधारी पहा. काय म्हणतात भगवान? म्हणतात असो हा जा प्रस्तुत, म्हणजे सांप्रत हे मी तुला सांगितलं हे राहू दे म्हणतात. सांगितले तुझं हित, आता तुला हित सांगतो ते ऐक. ते अर्जुना देऊनी चित्त, काय द्यायचं? चित्त. अवधारी, ऐक. अवधारी म्हणजे ऐक. कसं म्हणतात? तत्त्ववित्तु महाभाऊ गुणकर्म विभागयो गुणागुणेषु वर्तन्त इति मत्वा न सज्जते. जे तत्वज्ञानाची अठाई तो प्रकृती भाव नाही, जेथ कर्मजात पाही निपजदाशी. तत्वज्ञानाच्या ठाई. आता ज्ञानी पुरुष आहे त्याच्या ठिकाणी मग प्रकृतीपासून झालेल्या कर्माचा किंवा देवभाव राहतो का? राहत नाही. प्रकृती भाव नाही. त्यांनी काही वशिला लावला का म्हणून गेलं त्यांचं? जेथ कर्मजात पाही निपजत असे. सगळे कर्म करतात का नाही? आता बुवा दोन्ही बुवा आंघोळ्या करते का नाही? जेवते का नाही? झोपते का नाही? गण लावतेत का नाही? नटतेत का नाही? सगळं करतात, पण त्याच्यात आहेत का ते? मग आपल्याला ओळख येईल का? मग कोणाला ओळख येईल?
आपल्यालाच येईन, दुसऱ्याला येईन का? नाही महाराज, आपल्यालाच येईन. पण आपण त्या मार्गाने गेलं पाहिजे. साधू संतांनी जो मार्ग सांगितला त्या मार्गाने आपण गेलं पाहिजे, तर समजन. काय करतात ते देहाभिमान सांडवणी, गुणकर्मे ओलांडवणी, साक्षीभूत होणी वर्त दिदी. काय केलं त्यांनी? देहाभिमान सांडवून. आता त्यांच्या देहाचे फोटो काढले, त्यांना हार घातला घडीवर, तर त्यांना त्याचं सुख दुःख आहे का? फोटो काढले आणि एखाद्याने फोटो पेटवून दिला, निषेध सभा केली, फटून जाळा म्हणले महाराज खराब आहे, तर त्यांच्यावर काही परिणाम होतो का? त्यांच्या बोधामध्ये काही बदल होतो का? होत नाही महाराज. का? त्यांना माहिती आहे सगळं मिथ्या आहे, हे आपलं नाही. मग असं जे देहाभिमान सांडवणे आणि गुणकर्मे ओलांडवणे. कर्म कशामुळं होतं? कशाने होतं? गुणापासून. गुण किती येतं? 3. सत्वगुण. सत्वगुणावाल्याला काय आवडतं? सत्वगुणी जीवाला काय आवडतं? ज्ञान आवडतं. आणि रजगुणाला काय आवडतं? हा, क्रिया कर्म ना. काय आवडतं? मोठ्याने बोला. व्यापार करणं, पैसा, म्हणजे कर्म आवडतं. त्याला काय आवडतं? कर्म आवडतं. आणि तमगुणवाल्याला झोप. आणि झोपेत कमी जास्त झाला की क्रोध, निषेध कर्म. मग असं त्या ज्ञानी पुरुषांनी जाणलं. कर्म कशामुळे होतं? गुण कर्मे ओलांडून, त्याच्या पुढं जाऊन साक्षीभूत होणे. कसं आहे साक्षीभूत? आता रानामध्ये आपण बुजगावणं करतो, पाखरं राखीत का? हा, आणि आले तर खायला लागले तर प्रतिबंध करतं का? उठून जा म्हणतं का? नियम म्हणून निवारी, म्हणजे किंवा दिवा लावला, इथं दिवा लावला, ज्याला येईन त्याला दिसन. मग तो कोणाला नियमन करतो का? तसा साक्षीभूत असा असणारा तो महात्मा तसं होऊन वर्त, तसा राहतो, देहाचं वर्तन चालू राहतं महाराज. पण त्यांच्या ठिकाणी सुख दुःखाचे दणके चटके लागत नाही, आणि आपल्याला सुटत नाहीत. म्हणून शरीर जरी होती तरी कर्म बंधना तळती, जैसा का भूत चेष्टा गवती घे पवेना. कोणता दृष्टांत दिला? सूर्याचा. भूत चेष्टा. आता सूर्य उगल्यापासून आपले सगळे कर्म चालू आहे का नाही? आंघोळ करा, कपडे लावा, कपडे घाला, गंध लावा, पोथी ऐका, पोहे खा, सगळ्या क्रिया चालू आहेत ना. कशामुळं चालू आहेत? सूर्यामुळं. सूर्याचा प्रकाश नंतर चालते का? नाही. आता चला झोपायला. पण सूर्याला माहिती आहे का खाली काय चालू आहे? जगात काय चालू आहे त्याला माहिती आहे का? त्याला काहीच माहीत नाही. तसा ज्ञानी पुरुष काय करतो? शरीर जरी होती प्रारब्ध अवशेषाने त्याचं शरीर शिल्लक राहिलं तरी कर्म बंधना तळी. कर्म करत नाही का? सगळे कर्म करतो, पण कर्माच्या बंधनाला प्राप्त होत नाही. का होत नसेन हो? का होत नाही? हा, का होत नाही? मदन महाराज, बाबासाहेब महाराज, का होत नाही? बंधनाला का प्राप्त होत नाही? हा, मटण बोला वर तोंड करून. करतेपणा घेत नाही.
कारण कोणाचे धर्म आहेत? प्रकृती आणि गुणाचे धर्म आहेत. आपले धर्म आहेत का? आणि असं ज्याला यथार्थ बोध झाला मग त्याला कर्म क्रियापासून होणारं पाप पुण्य लागतं का? बरं, पुण्य कशासाठी पाहिजे? आपल्याला पुण्य करायचे, पण कशासाठी पुण्य पाहिजे नेमकं? पुण्य कशासाठी पाहिजे? स्वर्गाला जायला यज्ञ करावं लागते. हां हां नाही, त्या पुण्याच्या सर्वोत्तम पुण्यात आपण नाही देत ना. अर्जुनाने केलं म्हणजे अर्जुनाची केस कृष्ण कृष्ण म्हणत. हां, निष्काम कुठं चालू आहे? आपलं निष्काम चालू आहे का? आपलं कामनेने चालू आहे. मग कामनेने चालू आहे. पंगत द्यायची म्हणलं तरी कशासाठी? पुण्य व्हावं म्हणून. आता इथं लोक आले, कशाला आले? होऊ शकत नाही म्हणलं मी, विचारतोय. होऊ शकत नाही असं म्हणलो नाही मी. आपण आलोत कशासाठी? पुण्य व्हावं म्हणून. पुण्य कशाला लागतं? परोपकार, ते झालं पुण्य. परोपकार म्हणजे पुण्य. पण आता इथं आलो, इथं कोणावर उपकार करायला आलो? सावता महाराजावर का मायावर का रमेश महाराजावर? आपण पुण्य 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 जे म्हणतो, पुण्य कोणतं कामाला येतं? जे अपेक्षारहित शुद्ध पुण्य झालं तेवढंच कामाला येतं. आणि जे सकामतेचं जे पुण्य आपल्याला प्राप्त झालं, आपल्या खात्यात जमा झालं, ते निश्चित भोगायला जेवावं लागतं. मग अपेक्षारहित जेवढं काम होईल, पुण्य होईल, तेच मोक्षाला हेतू कारण कारण ते कामाला मारतं महाराज, इच्छेला मारत. आणि इच्छा उत्पन्नच नाही झाली, जसं म्हणलं ना, मरणी जायची आठवे. कशामुळे? इच्छेमुळे आठवणी. आणि इच्छाच नसती तर आठवण राहीन का? कारण पुण्याची देहाला गरज नाही आणि आत्म्याला गरज आहे का? नाही. जसं सूर्याला खाली काय चेष्टा चालल्यात हे त्याला माहीत घपे होईना, म्हणजे लिप्त होत नाही. मग तसा ज्ञानी पुरुष त्याच्याकडून होणाऱ्या कर्मापासून लिप्त होत नाही, म्हणजे त्याच्यावर कसलंही बंधन येत नाही. आणि असं जर आपण कर्म केलं तर निश्चित आज न उद्या आपली ती अवस्था झाल्याशिवाय राहणार नाही. प्रकृतेर गुण सम्मूढा सज्जनते गुण कर्मशो तान कृष्ण विदो. प्रकृतेर गुण सम्मूढा सज्जनते गुण कर्मशो तान कृष्ण विदो मंदान. कृष्ण प्रश्न विन्न विचालेत एत कर्मी तोची लिंपे जो गुण संभ्रमे घेपे प्रकृतीचे ने आटोपे वर्तत्व असे. कोण बंधाला प्राप्त झाला? बोला जा. एत कर्मी तोची लिंपे, कर्मामध्ये कोण गुंततो? जो गुण संभ्रमे घेपे, ब्रह्माने गुण कर्म आपल्या ठिकाणी घेतो. आता आपलं कोणतं गुन्हा चालू आहे सध्या? सत्वगुणामध्ये. सत्वगुणामध्ये का नाही? मग आपण म्हणलं मी आता एवढं पारायण केलं, काकडा केला, हरिपाठ केला, ज्ञानेश्वरी सांगितली, भागवत सांगितलं, सगळं केलं. कुणी सांगितलं? आता हे गुणाने सांगितलं का देहाने सांगितलं का आत्म्याने सांगितलं? आणि असा ज्याला अहंकार राहील मी केल्याचा, तो काय होतो? गुणभ्रमे येते.
प्रकृतीचे आटोपे वर्तताशी. आटोपे म्हणजे स्वाधीन होऊन, कोणाच्या? देहाच्या स्वाधीन होऊन. इंद्रिय गुणाधारे राहटती निज व्यापारे ते परक्रम बलात्कारे आपादी जो. इंद्रिय गुणा आधारे. आता 5 ज्ञान इंद्रिय, 5 कर्म इंद्रिय, 11 मने. हे कशाने चालतं? गुणाधारे. मग कोणता गुण असन? आता सत्व गुणात असन तर सत्वगुणाचं कार्य, रजगुण असन तर रजगुणाचं, तमगुण असन तर तमगुणाचं. राहटती निज व्यापारी म्हणजे त्यांचा ते व्यापार करतात, पण ते परकर्म बलात्कारे. आता कर्म आपलं आहे का इंद्रियाचं आहे? पण आपादी जो स्वीकारतो, घेतो, मी करतो, त्याचं काय होतं? तरी उचिते कर्मे अवघित्व आचरुनी मज अर्पावीत परिचित्त वृत्ती न्यासावी आत्मरूपी. काय म्हणतात? तरी उचिते कर्मे आघवी. उचित विहित शास्त्रांनी सांगितले ते, आणि शास्त्रांनी नाही सांगितले ते. संतांनी सांगितलं ना की नाही, उचित अनुचित सांगितलं ना, हे करू नका आणि हे करा. मग आपण हे करू नका असं जे म्हटलं ते करतो का ते का दोन्ही करतो? बोला जा. दोन्ही करतो. मग दोन्ही केल्यावर खाता येईन का? तो आचरोनी मज अर्पावी. मग अर्पावी. आता निस्ती मुखाने म्हणून अर्पण केलं तर जमतं का? मग ते झालं बोलाचीच भात आणि बोलाचीच कडी. तरी उचिते कर्मे आगवी अथवा आचरोनी मज अर्पावी परिचित्त वृत्ती. काय म्हणतात? न्यासावी आत्मरूपी. कुठं चित्तवृत्ती कुठं ठेवा? आत्मस्वरूपाकडे. आता आपली चित्तवृत्ती आत्मस्वरूपाकडे का फलेच्छेकडे? आणि मग फलेच्छेकडे असलं तर प्राप्त होईन का? आत्मस्वरूप फल भेटल, आत्मस्वरूपाकडे जाता येईन का? आणि हे कर्म मी करता का आचरण या अर्था ऐसा अभिमान झने चित्ता रिगो देशी. काय म्हणतात? आणि हे कर्म मी करता, मी करता, मी कीर्तन करता, मी पोथी करता सांगता. का आचरेन या अर्थ. कशासाठी? अर्थ म्हणजे फल इच्छेनी. मग पुण्य जरी म्हणलं तर फल झालं का नाही? बाबाराव महाराज, पुण्य जरी म्हणलं फल झालं का नाही? पुण्य जरी करायचं म्हणलं तर फलच झालं ना. मग कशात गेलं ते? अर्पणामध्ये गेलं का आपल्या डोक्यावर बसलं? आणि हे कर्म मी करता बर का आचरण या अर्थ फलाची अपेक्षा करून. ऐसा अभिमानू झने चित्ता रिगो देशी. असा अभिमान आपल्या चित्तामध्ये येऊ देऊ नको. झने झने करा.
हे शब्द लय असे काही काही द्वार्थी होतं असं का असं. तो शरीरा पर नव्हावे कामना जात सांडावे मग अवसरो चित्त भोगावे भोग सकळ. काय म्हणतात तो शरीर परा नव्हावे देहाच्या अधीन होऊ नको. कामना जात सांडावे म्हणजे हेतू रहित. मग अवसरो चित्त भोगावे समय उचित जे आलं प्रारब्धानी जे प्राप्त झालं ते खुशाल भोग सकळ. त्याच्यापासून काय होणार नाही. वा 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 असं थोडं थोडं कळलं पाहिजे. एकदा कळायला लागलं की मग पाप पुण्य दोघांची गरज नाही. त्याशिवाय आपल्याला सुखसुखाची प्राप्ती होणार नाही महाराज. मग काय कर अर्जुना उठ आता कोदंड घेऊन हाती आरूढ पाये रथी देई आलिंगन वीरव्रती समाधानी. उठ धनुष्य घे आणि मार भीष्माचार्याला पहिला बाण आणि दुसरा द्रोणाचार्याला मार. काय कर कोदंड घेऊन हाती आरूढ पाये रथी. आता अर्जुनाला रथावर आरूढ व्हायचं आपल्याला कशावर आरूढ व्हायचं. अर्जुन होऊन गेला आता जाऊन द्या. आपल्याला कशावर आरूढ व्हायचं. हा आपल्या स्वरूपावर होता येतं का. युद्ध न करताच जिंकायला निघाले तुम्ही. हा कशावर आरूढ व्हायचं. स्वकर्मावर. कशावर आरूढ व्हायचं स्वकर्मावर. मग स्वकर्माचं अनुष्ठान केलं की आपोआप सगळ्या गोष्टी पुढच्या होतात. नागमुडी दारई एका पहिल्या सरीत पाणी सोड की खालच्याच कडीला जाऊन बसायचं का नाही का मध्ये दारे द्यावं लागतात. तसं एकदा निष्काम कर्माची सुरुवात झाली की बाकीचे पुढचं कार्य आपोआप होतं. आणि हे सगळ्यात परमार्थामधलं आपल्या मानवी जीवनातली ही सगळ्यात मोठं गुह्य आहे. आणि यश माहीत नाही आपल्याला. इथंच भ्रष्टाचार करतो आपण. बरोबर आहे ना. बघा बायको केली की सासू आला सासरा आला मेवणी आली साडू आला मेवणा आला त्याची बायको आली सगळे नाते आले. आणि बायकोला फारकत दिली की कोणाला मारावं लागलं का कोणासंग भांडणं करावं लागले का. असंच आहे. एक हातात आलं की बाकी सगळं हातात आल्याशिवाय राहत नाही. पण एक हातात आणायला आपल्याला ते समजलं पाहिजे पटलं पाहिजे आणि झेपलं पाहिजे. हे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट. आणि याच्यावर जोपर्यंत आपण जाणार नाहीत तोपर्यंत आपण कुठल्याही गाडीत बसलेलो नाहीत समजून घ्या. आणि इथंही जर अधर्माने वागत असतील तर निश्चित रिवर्स नाही खाली चाली पाताळात. आपण काल परवाच पाहिला कल्पंतेही परवाच गेला ना शब्द हे कल्पंती पुन्हा मनुष्य जन्म भेटणार नाही. मनुष्य नाही कोणताच नाही किड्या मुंग्याचा सुद्धा नाही त्याला. मग कल्पांतापर्यंत नरकच आहे.
काय करते आलिंगन वीर वृत्ती समाधान. आता अर्जुनाला काय काय सांगितलं, समाधानाने तो वीरवृत्तीला तो योद्धा होता. आणि आपण कोण आहेत आता, योद्धेच आहेत ना. मृत्यूवर विजय मिळवायचा किंवा काळावर विजय मिळवायचा, योद्धे आहेत का नाहीत. त्याला वीरवृत्तीने आपल्याला कोणती वृत्ती पाहिजे. मग अपेक्षा लोभ असेल तर वीरवृत्ती राहीन का, काम असेल तर वीरवृत्ती राहीन का. हा रात्रंदिवस आम्हा युद्धाचा प्रसंग अंतर्मन बाह्य जगाने मन. म्हणजे हा प्रसंग जगद्गुरु तुकोबारायांनी सांगितला. कोणासाठी सांगितला, आपल्यासाठी. मग हा पण थोडं करा, पण तसंची तसं करा. मग एखाद्या मोठ्या आचार्याला एका खंडीचा शिरा करता येतो, पण निदान आपल्याला पावशराचा करता यावं. किती करता यावं, पावशराचा करता आपल्या पुरतं बाजाल. तसं परमार्थ करत असताना किंवा संत वाङ्मय वाचत असताना आपण त्याचं अनुकरण केलंच पाहिजे. आणि विनाकारण कोणाला साथ देऊ नका. साथ दिली तरी चुकणार नाही. इकडं जरी तुम्ही म्हणले मी काही नाही करीत बा, मी काही घेत देत नाही, पण तुम्ही जर म्हणले नाही नाही त्यांचं जाऊन द्या, होऊन द्या, त्यांना द्या, फुगट साक्षीदार व्हायचं नाही कोणाचं. या भारापासून सोडवी, जगी कीर्ती रुडवी, स्वधर्माचा मान वाढवी, या भारापासून सोडी मी दिनी. हे काय म्हणतात अर्जुनाला, जगी कीर्ती रुडवी. आपली कीर्ती वाढली पाहिजे. आता रंगनाथ गुरुजी किंवा जोग महाराज किती वर्ष झाले जाऊ, नाना महाराज, दादा महाराज, आता हे इंजन योगी संत आहे, बाकी संतचं नाही. हे इतके दिवस झाले जाऊन तरी यांचं नाव चालूच का नाही, कीर्ती आहे का नाही. आज रंगनाथ गुरुजीला महाराज अख्ख्या महाराष्ट्रामध्ये कुठं जाऊन द्या, आजही लोक म्हणतात बाबा त्यांच्यासारखा वेतन त्यांनीच सांगावं. त्यांचं आजही नाव आहे. कुठं जा, कोणत्या जिल्ह्यात जा महाराष्ट्रात. कशामुळं झालं असं, आचरण करल्यामुळं झालं का न केल्यामुळं झालं. महाराज त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये, आज आपण राजस्थानला गेलतो, तिथं स्वामीराम सुखदेवजी जाऊन बरेच वर्ष झाले आता, तरी पण त्यांची कशी तिथं छाप. आजही ते सत्संगी लोक त्यांची कॅसेट लावतात सकाळी 5 वाजता आणि 5 ते 6 त्यांचा सत्संग श्रवण करता. महाराज गावगाव करतात. आता आपला कोण करी. ते काय म्हणते, काय महाराजाचं प्रमाणे बघा, तो का म्हणे गाजे वैकुंठ सोळा, याही भूमंडळावरी कीर्ती ज्यांची, याही भूमंडळावरी कीर्ती ज्यांची. मग माग ते जे जसं ते पहिलं शाळेत होतं, मरावे परी कीर्ती रूपी उरावे. महाराज कीर्ती बी राहिली पाहिजे, वर बी गाजला पाहिजे ढामढाम, या लवकर या लवकर तुमची काम तारताय. काय म्हणतो तो, जगी कीर्ती रुढी, स्वधर्माचा मान वाढवी, या भारापासून सोडी मी दिनी. ही जी भूमी आहे, कशात काय आहे त्या भूमीवर, पृथ्वी. मी दिनी म्हणजे पृथ्वी. काय येला, अरे जर पापी लोक राहिले जास्त, हे पापी दुर्योधन यांचा खात्मा कर.
मग आपल्या ठिकाणी कोण आहेत पापी? काम, क्रोध, लोभ. मग हे षड विकार जे आहेत यांच्यावर विजय मिळवा ना. एका कामावर विजय मिळवला की बाकीचे राहतील का? मग एका कामावर विजय मिळवण्यासाठी आपल्याला अपेक्षा ठेवून करता येईल का? तिथेच येतं महाराज, किती हिंडा तुम्ही, ते तिथेच येतं, त्याच्यापेक्षा दुसरं नाहीच काही. जसं पहिले खळे चालायचे, तिवड्याला बैल चालायची, किती दिवसभर फिरलं ते तिथंच चालायची, ह्या पाथाचा त्या पाथाला जात नाही. तसं किती फिरून फिरून या, ते तिथंच निष्कामापाशीच यावं लागतं. आता पार्था निशुंक होई. काय म्हणतात? निशंक, म्हणजे शंका राहील. आता आपल्याला काय शंका आहेत? कसं होईल, काय खावा, काय ल्यावा, कुठं राहावा, शरीर राहिलं पाहिजे, इथं दुखलं नाही पाहिजे, याला रोग नाही झाला पाहिजे, याचे केस पांढरे नाही झाले पाहिजेत, हा असा तरणाची तरणा राहायला पाहिजे. पण राहायला का काही याच्यातलं आपल्या हातात? आणि ह्या शंकेने संसार करतो ना. कशासाठी संसार करतो? शरीरासाठीच करतो का नाही? आणि शरीर तर चाललंय, हळू 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 चाललंय. अरे मग चाललंय, आता तर कळलं ना तुला चाललंय म्हणून, पांढरा फॅक झाला ना. पण अजून घर सोडी ना, अजून ज्ञानेश्वरी बघा ना, अजूनही गाथा बघा ना, अजूनही लेकर कड्यावर घेऊन हिंडतो. वासरं पाणी पाहिजे तर चालता येणार तरी पाच चाल्या पुढं तो माणूस होऊन तू वासरू होशील. निशंक, निशंक कधी होईल माणूस? निश्चित आपल्या बुद्धीमध्ये समजलं की आपलं जगणं हे प्रारब्धाच्या अधीन आहे, असा ज्यांच्या बुद्धीचा निश्चय माणूस त्यावेळेस निशंक होता. निशंक, काही घेणं देणं आहे का? या संग्रामाची तरी निशंक होऊन काय कर. काय निशंक व्हायचंय त्याला? मी जिंकन का मरण, ही शंका होती. पण तू काय होय? निशंक होय. आणि संग्रामाची तरी येथ हे वाचून काही बोलो नाही. आता इथं दुसरं काही बोलायचं निष्काम कर्म वाचून? निशंक झाल्याशिवाय दुसरं जमन का? बाबाराव महाराज जमत नाही महाराज. काय झालं पाहिजे? निशंक. पुढं काय म्हणतात? ये मे मतमिदं नित्य मनुतिष्ठन्ति मानवाः श्रद्धावन्तो न सूयन्तो मुच्यन्ते तेपि कर्मभिः. हे अनुपरोध मत माझी, जेही परमादरे स्वीकारी जे आणि श्रद्धापूर्वक अनुष्ठिजे धनुर्धरा. तेही सकळ कर्मी वर्ततो जान पा कर्म रहितो, म्हणून हे निश्चितू करणीय गा. काय म्हणतात देव? हे अनुपरोध मत माझे म्हणजे काय? निश्चित असं माझं मत आहे की मी जे मागं सांगितलं ना तेच बरोबर आहे. जी परमा आदरे स्वीकारी जे. कसं स्वीकारायचं? आदराने आणि श्रद्धापूर्वक अनुष्ठीजे. कसं अनुष्ठान करायचं? त्याचं आचरण करायचं पूर्वक. मालकाची आज्ञा आहे,
भगवंताची आज्ञा आहे, मालकाची आज्ञा आहे, म्हणून श्रद्धेने ते कधी सोडायचं नाही. आणि मग काय म्हणतात, तेही सकळ कर्मी वर्ततो, सगळे कर्म करत असताना जानपा कर्म होतो. सगळे कर्म करूनही तो कसा झाला, कर्मरहित. पुढं बघा ना, जानपा कर्म रहितो म्हणून हे निशितू करणीय गा. म्हणून हे करणं योग्य आहे आणि हे केलंच पाहिजे, योग्य बी आहे. निशितू करणीय गा, अनुष्ठान करण्यास योग्य. कशाचं अनुष्ठान करायचं, हा, स्वधर्माचं. आणि कसं करायचं, हेतुरहित करायचं. या गोष्टी आपल्या अंतःकरणात लिहून ठेवायच्या. हेतुरहित आणि स्वधर्माचा आचार, स्वधर्माने वागायचं. आणि अपेक्षा रहित वागायचं. यत्वे तदभ्यो सुयंतो नानुतिष्ठन्ति मे मतं सर्वज्ञान विमूढांस तान विधी नष्टान चेतसः. ना तरी प्रकर्मंतु होऊनी इंद्रिय लाळा देऊनी जे हे मत माझे आव्हरुनी वसंडती. काय म्हणतात, ना तरी प्रकृती म्हणतो होऊनी आणि इंद्रिया लाळा देऊनी जे हे माझे मत आव्हरुनी वसंडती, म्हणजे वागतात. काय, प्रकृती म्हणत म्हणजे शरीर प्राप्त होऊन, इंद्रिय लाळा देऊनी इंद्रियाचं काय करतात, कोड करतात, आहे का नाही. मग काय आवडतं, कोणता सुगंध, काय ऐका वाटतं, स्पर्श. म्हणजे हे ज्ञान इंद्रियाला जे आवडतं त्याच्या काय करतात, लळा देऊनी. आणि जे हे माझे मत आव्हरोनी तिरस्कार करो. करतो का नाही तिरस्कार, मग भेटन का देव, हा, देव भेटन का. हा, चांगलं आहे ना, मग भेटलेलं आहे ते चांगलं आहे. त्यांच्या चरणावर मस्त मस्त कामचं. पण थोड्या वेळाने बघू ना, भेटलेला आहे का गेलेला आहे, मग कळतं. तसं थोडं कळत. जे हे मत माझे आव्हरोनी वसंडती म्हणजे वागतात. मग त्याचं जे मत आहे ते मत आपल्याला डावलता येत नाही. महाराज काय करतात, जे सामान्य ते लेखिती अवज्ञा करून देखिती का हा अर्थवादो म्हणती वाचाळपणे. काय पाहतात, सामान्यत्वे. हा, काय, हा हा सांगतो ना. जे सामान्यते लेखिती, हे जाऊन द्या, त्याचं काय घेऊन बसले तुम्ही. आता पुराणातले वांगे पुराणात राह, संतांनी तिकडं गात्यात सांगितलं, इथं करायला काय अडचण आहे. हां, सामान्यते. आणि सामान्यत नाही लिखित, काय सामान्य नाही लिखित, उगाच एवढ्या नखऱ्या झाल्या. सामान्यचे महाराज. आणि अवज्ञा करून देखिती काय करतात, आणि का हा अर्थवादू म्हणती वाचाळपणे. हे त्याला काय, प्रवचन वाक्य किंवा स्तुतिरूप वाक्य कसं म्हणतात. ते उग स्तुती केलेली व त्यांची, त्यांना काय येतं, त्याला काय कळतं. हा, काय म्हणले, हा,
कलियुगात असं जमत असतं का? आता कलियुग लागला, आता कलियुग लागला तर मग बरंच शेण खात नाही. हा, भूक लागल्यावर पावशेर शेण खायचं ना. मग म्हणता येईल आता खरंच कलियुग लागला. नाही तर घास कापून आणायचा खायचा. म्हणजे ज्याला सवड शास्त्र म्हणतात ते बोलून टाइमपास करून न्यायचा महाराज. पण त्यांच्यापासून आपण सावध राहायला पाहिजे. हे समजून घ्यायचं, हे कुचर हरभरे, कुचर हरभरे पाण्यात भिजत नाहीत, पाण्यात भिजत नाही आणि शिजायला टाकले तर शिजत नाहीत. हां हां, मग मोठ्या जात्यात नेऊन दळून आणायचे. काय करायला लागतं? मोठ्या जात्यात टाकून दळून आणायचे आणि बेसन करून खायचे त्यांचं. आणि ते पोटात गेले, ते भजे पोटात गेले तरी गॅस धरल्याशिवाय राहणार नाहीत महाराज. तसे हे परमार्थातले खळेत महाराज, यांची कशी संगत नाही पाहिजे. ते मोहमदिरा भुलले, विषय सुखी घारले, अज्ञान पंखी बुडाले, निभ्रांत मानी. कुठं बुडाले? मोहरूपी मदिरा भुलले, म्हणजे मोहरूपी मदिरा पेलेले आणि विषय विखे घारले. विषय रूपी विक्षानी, विषय रूपी विषानी त्यांना घेरलं. म्हणजे ते जसं भुललेलं नसतं का, भूल तसं झालेलं आहे. आणि अज्ञान पंखी बुडाले, अज्ञान रूपी चिखलात बुडाले, निभ्रांत माने. मग बघा पुढं दृष्टांत काय दिला? देखे शेवाच्या हाती दिदले, जैसे रत्न का वाया गेले, ना तरी जात्यांदा पाहिले प्रमाण नव्हे. किती दृष्टांत दिले? शेवाच्या हाती दिले एक, रत्न का वाया गेले. आता मेलेल्याच्या गळ्यात लाकीट घातलं, फुलाचं हार कोण तिथे घालते, लाकीट रत्न, आणि त्याच्यावर सगळे हिरे माणिक मोती घडवले होते, अंगठ्या घातल्या 10 बोटात, पण काय कामाच्या? वाया गेले. ना तरी जात्यांधा, जन्मजात आंधळा आहे, त्यांनी पाहिलं असं काही प्रमाण म्हणता येईल का? प्रमाण नाही. का चंद्राचा उदय जैसा उपयोगा न वचे वायसा, मूर्खा वियोग हा तैसा रुचेल ना. ज्याप्रमाणे चंद्र उगाला की कावळ्याला सहन होतो का? न वचे, नको नको, अरे 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 दिवस वाईट आले आता. मूर्खा विवेक हा तैसा रुचेल ना. काय म्हणलं बाबासाहेब महाराज? मूर्खाला हा विवेक पटत नाही, म्हणूनच म्हणतात. ते म्हणतात मग चलन कसं, कशावर जावा, कशावर यावा? अरे सांग ना, तो आहे म्हाताऱ्याला एखादा ग्रंथ लिहायचा. हो, काही तर पुष्टी देतात महाराज, पैसे घ्यायलाच पाहिजेत. हा, कोण म्हणायचं? हा हा हा, बरोबर आहे ना. मग उगाच महाराज म्हणले का, जेथे कीर्तन करावे तेथे अन्न नसावे, माळा घालू नये, गळा बुक्का लावू नये, भाळा वृष तट्टपाशी, दाना मागू नये, तृण मागू नये जनाशी. पण डिझेल पुरतं द्या. महाराज समाज नाही म्हणलं तरी नाही नाही त्याला द्यावाच लागते ना, आणि देते लोक. त्यांना पाप पुण्यच कळत नाही ना.
पाप कशाला म्हणतात माहीतच नाही. येडीला सासरण माहेर सारखंच. हा, म्हणून पाप पुण्य कळावा आणि मग परमार्थाचा कारभारी व्हावा. पाप पुण्य माहित नाही. नाही नाही अवघं 2 रुपये म्हणून शहाणा झालास का घोडमे? खिशात 2 रुपये म्हणून टुरटूर करतोस? अरे नाही सांगितलं करूच नको. हा, होऊन द्या, झालं तर. दुःख होणे तर मरू तिकडे देव. तैसे जेत पार्था विमुख या परमार्था तयाशी संभाषण सर्वथा करवे ना. काय म्हणलं महाराजांनी? नामा म्हणे ऐसे होत जरे कोणी ते नर नाही पाहू नये. आणि तुकाराम महाराज म्हणतात हे दीनानाथा त्याचं दर्शन नको आणता मला. कोणाचं? कथेचा विक्रम मातेची गमन भाड खाई धन विटाळतो. हरिभक्ताची माता हरिगुण कीर्ती आणि हिजवर पोट भरती चांडाळती. आणते जे ही आईशे कल्पांती करेना आणि भाडही खायना जननीची. कोण? अंतेज. अंतेज कोणाला म्हणतात? कोणाला म्हणतात अंतेज? अंतेज कोणाला म्हणतात? ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र आहेत, 4 वर्ण आहेत. आणि अंतेज वर्ण कुठे? हा, शूद्राला अंतेज म्हणते का? काय ऐकलं भागवतात? जे ज्या कर्मापासून च्यूत झाले, ब्राह्मणे त्याचं कर्म केलं नाही, सोडलं महाराज, अंतेज. वैश्य आपलं कर्म केलं नाही, अंतेज येऊन गेला. शूद्र त्यांनी कर्म नाही केलं, तो अंत. आणि असा झालेला अंतेजही कल्पांती. कल्प म्हणजे आता सगळं हे बुडणारे. अशा वेळेस सुद्धा अधर्म करणार नाही. महाराज यांची जातच कोणती ती बघा ना मग संतांच्या हिशोबाने. हा, नाही ना, आईशी नाही म्हणजे तोही भाड खात नाही आणि आपला रटा चाललाय का नाही चालला? दिल्याशिवाय जमत नाही म्हणते. हरिपाठ येतो तुला? नाही महाराज, हे आपण कडकडून विरोध केला पाहिजे. आपणच आपल्या धर्माचा घात करतो ते ध्यानात घ्या. तुम्हाला वाटतं आमचं काही नाही, आम्ही गप्प बसत, आम्ही चांगले. पण तुम्ही आपण सुद्धा तेवढेच जबाबदार आहोत त्याला. मग ते लय मोठे महाराज येतात, ब्रह्मचारी येतं, संन्यासी येतं, दांड्या घेऊन हिंडत येतं, बंडल मुजीत येतं, काही माहित नाही ना. अरे संन्याशाच्या चुकून स्पर्श झाला द्रव्याचा, चुकून. त्यांच्यापेक्षा जरी तुम्ही चांगले असन पण धर्माचं वाट लावून राहिले ना. पण तुमच्या गावात होतं का नाही सांगा मला? वाटले जाते का नाही पैसे? तुम्ही असता का नाही? वर्गण द्यायला नसता? वर्गण द्यायला नसता? पैसे देत नाही तुम्ही? कोण देतं मग? हा, 1 रुपया देत नाही का? पोरं कुणीच नाही तुमच्या गावात? सप्त्याला पट्टी देत नाही तुम्ही? पंगत नाही, पट्टी नाही. मग चांगलं आहे, चांगली गोष्ट आहे. मग
हां नाही नाही, काही करायचा विचार नाही तुम्हाला. तुम्ही कोणते, तुमचा मुलगा पट्टी देत नाही का? मधु बी नाही देत, चांगली गोष्ट आहे. हां नाही बघू ना, शोध लावून त्याचा. असं कसं काहीतरी खटकलं असेल म्हणून बंद केलं असेल. हां काहीतरी खटकलं असेल, अंदर की बात आहे. खटकल्यामुळं बंद केली, नाही तर पहिली चालू होती. येत ना. काय म्हणतात, जैसे जे पार्था विमुख या परमार्था तयाशी संभाषण सर्वथा करावे ना. कोण विमुख आहेत सांगा आता. विमुख कोणला म्हटलं इथं? हा नाम साधना न करणारा ते विमुख आहे का? कोण विमुख आहे जरा ग्रंथाकडे पहा. मग असं जर केलं तर तुमच्या अंगावर काहीच येणार नाही, तुम्ही तर आताच मुक्त झाले. माळी मौचूट झाल्यात. कारण जो देवाचे वचन लुटून देतो अशा संघ भाषण करायचं नाही सांगितलं. जे करीत नाहीत त्यांना बोललंच नाही कुणी. जे नाव घेत नाहीत ना, अरे जिनी नवराच केला नाही तिला काय विचारावं, किती पोरं झाले, तो सासरा कसा आहे येईन का सांगताय तिला. पण नवरा केलाय ना आपण, मग हिशोब द्यावा लागेल ना. काय म्हणतात, तैसे जे पार्था विमुख या परमार्था तयाशी संभाषण सर्वथा करावे ना. तिन्ही संतांनी सांगितलं का नाही. आता जगद्गुरु तुकाराम महाराज आहेत, नामदेव महाराज आहेत, ज्ञानोबा आहेत. ज्ञानोबा आहे म्हणजे देव बोलतात आता. म्हणून ते न मानिती आणि निंदाही करू लागती. सांगे पतंगो काय सहाती प्रकाशाते. कोणाची उपमा दिली त्यांना? पतंगाची. पतंगा दिपी आलिंगन ते त्याशी अचूक मरण ते विषयाचरण आत्मघाता. काय म्हणतात पहिली ओवी बघा श्लोकाच्या खालची. नातरी प्रकृती मंत होनी इंद्रिया लाळा देवनी जे हे माझे मत आव्हेरोनी वसंडीती. तिरस्कार करून टाकून देतात. मग देवाचं ऐकतो का आपण? आता जे परमार्थच करीत नाहीत, राम राम म्हणत नाही, देवाकडे येत नाही, माळी नाही, गंध नाही, टिळा नाही, त्यांच्यासाठी ग्रंथच नाही. तुमची इस्टेट तुमच्या बापाने तुमच्यासाठी केली का शेजाऱ्यासाठी? तुमच्यासाठी केली. मग आपल्या बापाने हे जे केलं हे कोणासाठी केलं? दुसऱ्याकडे बोट करायचं काही कारण नाही महाराज. म्हणून आपण हे समजलं पाहिजे आणि समजून घेऊन आपणही करू नये, शेजाऱ्याला करून देऊ नये. आपणही करू नये आणि शेजाऱ्याला हे करून देऊ नाही महाराज. झालेली सेवा नाही, शेजारी करून देऊ नये. होता होईपर्यंत आपला प्रयत्न आहे. त्यांनी नाही ऐकलं तर भाग गोष्ट वेगळी, पण आपण त्याला जर आपण गप राहिलो तर अनुमोदन दिल्यासारखं होतं महाराज. हा नाही नका ऐक, नाही ऐकलं तर ते नाही ऐकले तर आपण सुटलोत ना. ते नाही ऐकले तर आपण सुटलोत, आपण गुंतलोत का? पण आपण गप राहिलो तर नक्कीच वाटेकरी झालो.
भगवंताच्या चरणी आणि संत श्रेष्ठ सावता महाराज यांच्या चरणी समर्पण करून शिवेला पूर्णविराम. पुंडलिका वरदे हरिविठ्ठल.